हॅलो स्टुडंट्स, कंपनी कायद्याचे घटक या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण कंपनीचे भांडवल प्रकरण क्रमांक 3 यामध्ये भाग भांडवल मिळवण्याचे विविध प्रकार अभ्यासले होते। यामध्ये आपण खाजगी भाग विक्री, सार्वजनिक विक्री, हक्क भाग आणि बोनस भाग यांचा अभ्यास केला होता। या व्हिडिओमध्ये आपण कर्मचारी भाग विकल्प योजना यामध्ये स्वेट सामान्य भाग व भागांची पुनर्खरेदी याचा अभ्यास करणार आहोत। कर्मचारी भाग विकल्प योजना पहा, भाग भांडवल असलेल्या कंपन्यांना खपलेल्या भांडवलात वाढ करावयाची असेल तर कंपनी कायद्याच्या कलम 62 अनुसार कंपनीला वाढीव भांडवल मिळवण्यासाठी कर्मचारी भाग विकल्प योजनेच्या अंतर्गत भागाची विक्री करता येते। याकरिता विशेष ठराव संमत करावा लागतो। कर्मचारी भाग विकल्प योजना कंपनीवरील विशिष्ट कर्मचाऱ्यांना लागू होते। पूर्वनिश्चित किमतीला कंपनीचे विशिष्ट भाग खरेदी करण्याचा अधिकार कंपनीद्वारे कर्मचाऱ्यांना मिळतो, मात्र त्याच्यावर भाग खरेदी केलीच पाहिजे अशी जबाबदारी किंवा सक्ती नसते। या योजनेद्वारे कंपनी भागधारकांना प्रेरणा देऊन त्यांचे कंपनी संबंधीचे संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला जातो। कंपनीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सक्रिय पाठिंबा मिळावा हीच भावना यामध्ये असते। ही योजना काही घटकांना फक्त लागू होते। यामध्ये भारतात काम करणारे कायमस्वरूपी कर्मचारी, कंपनीचे पूर्णवेळ काम करणारे संचालक आणि या दोन्हीमध्ये दाखवलेले कंपनीचे सूत्रधारी कंपनीचे सेवक, म्हणजे जे कर्मचारी भारतात कायमस्वरूपी कामावयास आहेत, जे कंपनीचे पूर्णवेळ संचालक आहेत आणि अशा कंपनीच्या सूत्रधारी कंपनीचे सेवक यांच्यासाठी ही योजना लागू होते। कंपनीने कर्मचारी भाग विकल्प योजना लागू केली असेल तर तिच्यामध्ये विशेष ठराव संमत करून कंपनी आपल्याकरिता भाग विकू शकते। विशेष ठरावाच्या सभेची सूचना ही कंपनीने आधीच दिली गेलेली असली पाहिजे। कर्मचाऱ्यांना ही योजना लागू केल्यापासून त्यांनी 1 वर्षाच्या आत विकल्प स्वीकारणे अथवा नाकारणे आवश्यक असते। कंपनीने कर्मचाऱ्यांना ही योजना लागू केल्यानंतर व त्यांनी भागावर काही पैसे भरले असतील तर विशिष्ट कालावधीत भाग खरेदी केले नसतील तर भागधारकांची भरलेली रक्कम जप्त करण्याचा अधिकार हा कंपनीकडे असतो। आता यामध्ये आपण पाहूया स्वेट सामान्य भाग। जेव्हा कर्मचारी किंवा संचालक कंपनीसाठी आपलेपणाच्या भावनेतून काम करतात तेव्हा ते चांगले होते। जर त्यांना त्यांच्या कामाबद्दल प्रेरणा दिली तर ते अधिक मन लावून काम करू शकतात। कर्मचाऱ्यांना किंवा संचालकांना कंपनीचे भाग देऊन त्यांना प्रेरित करता येते। भाग मिळाल्यामुळे त्यांना व्यवस्थापनात सहभागी झाल्याचे समाधान मिळते। कर्मचारी, संचालक कामाशी बांधील होतात। ते आपल्या युक्तीचा, कौशल्याचा, ज्ञानाचा चांगल्या पद्धतीने वापर करण्यासाठी प्रेरित होतात। असे कर्मचारी नवीन कंपनी स्वीकारत नाहीत, आपल्याच कंपनीमध्ये त्यांच्या ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग करत राहतात। त्यामुळे 31 ऑक्टोबर 1998 पासून कर्मचाऱ्यांना किंवा संचालकांना स्वेट सामान्य भाग विक्रीस काढण्याची तरतूद करण्यात आली। कठोर परिश्रमाबद्दल हे भाग देण्यात येत असल्यामुळे त्यांना स्वेट सामान्य भाग असे म्हटले जाते। स्वेट म्हणजे कष्ट केल्यानंतर येणारा घाम। सेबीने आपल्या कर्मचाऱ्यांना, संचालकांना कमी किमतीने भाग देण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत। यामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या आपण पाहूया। स्वेट सामान्य भाग म्हणजे कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना किंवा संचालकांना सूट देऊन किंवा रोख रकमेशिवाय इतर मोबदल्यात विक्रीस काढलेले सामान्य भाग होय।
रोख रकमेशिवाय इतर मोबदला आपले तांत्रिक कौशल्य पुरवल्याबद्दल किंवा बौद्धिक मालमत्ता हक्काबद्दल असू शकतो. असा हक्क अथवा कॉपीराइट किंवा तत्सम स्वरूपात असू शकतो. जे सामान्य भाग विक्रीस काढलेले आहेत त्याच प्रकारचे भाग स्वेट सामान्य भाग म्हणून विक्रीस काढता येतील. स्वेट सामान्य भागाच्या विक्रीचा ठराव कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव म्हणून मंजूर झालेला असला पाहिजे. ठरावामध्ये विक्रीस काढावयाच्या स्वेट सामान्य भागांची संख्या, बाजारातील किंमत, मोबदला, संचालकाचे प्रकार आणि कर्मचारी इत्यादी सर्वांचा उल्लेख असला पाहिजे. कंपनीचा व्यवसाय सुरू करण्याचा दाखला मिळाल्यानंतर 1 वर्षाने कंपनीला स्वेट सामान्य भाग विक्रीस काढता येऊ शकतात. जर कंपनीची भाग बाजारामध्ये नोंद झालेली असेल तर स्वेट सामान्य भाग सेबीच्या नियमानुसार विक्रीस काढावेत. जर कंपनीची भाग बाजारात नोंद झालेली नसेल तर स्वेट सामान्य भाग केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विक्रीस काढावेत. भारतीय कंपनीची दुय्यम कंपनी, जर त्या कंपनीची नोंदणी भारताबाहेर झालेली असेल तर अशा कंपन्या भारतीय कर्मचाऱ्यांना स्वेट सामान्य भाग विक्री करू शकतात. स्वेट सामान्य भागाच्या विक्रीचे नियम, मर्यादा, नियंत्रण, हक्क इत्यादी सामान्य भागाच्या विक्रीप्रमाणेच राहतात असे कंपनी कायद्याच्या कलम 54 मध्ये नमूद केलेले आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत किंवा कमी दराने जर भागांची विक्री केलेली असेल तर आयकर कायद्याच्या कलम 12 अनुसार त्यांना सवलत मानता येणार नाही. परंतु कर्मचाऱ्याने जर अशा भागांची विक्री केली तर त्याने भांडवली लाभ दिला पाहिजे. यानंतर आपण पाहणार आहोत भागांची पुनर्खरेदी. भागांची पुनर्खरेदी म्हणजे कंपनीने एकदा विकलेल्या भागाची पुन्हा स्वतःच खरेदी करणे होय. कंपनी कायद्यातील कलम 68 नुसार काही विशिष्ट परिस्थितीत भागांनी मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनीला एकदा विकलेल्या भागाची पुनर्खरेदी करता येते. जेव्हा कंपनीला आपले भाग भांडवल कमी करावेसे वाटत असेल तेव्हा कंपनी कायद्याच्या कलम 68 ते 70 नुसार कंपनीला भागाची पुनर्खरेदी करता येते. त्याकरिता सर्वप्रथम कंपनीला सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे लागते. या सभेत विशेष ठराव मंजूर करून बहुसंख्य सभासदांची मान्यता घ्यावी लागते. सेबीने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच भागांची पुनर्खरेदी करता येऊ शकते. भागाचे पुनर्खरेदीचे काही फायदे आहेत तर काही तोटे देखील आहेत. या मुख्य फायद्यामध्ये भागांचे मूल्य वाढते. कंपनी ताब्यात घेणाऱ्या गुंतवणूकदारांवर वचक बसतो. मात्र मोठा तोटा असा आहे की कंपनीचे प्रवर्तक व भाग दलाल याचा फायदा घेऊन हेतुपुरस्सररित्या कंपनीचे भाग वास्तव किमतीपेक्षा कमी करतात व भाग खरेदी करतात तेव्हा किमती वाढवतात. म्हणजेच या ठिकाणी गैरव्यवहाराला चालना मिळाली जाऊ शकते. मात्र जर कंपनीला भागाची पुनर्खरेदी करावयाची असेल तर काही अटी ह्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. या अटीमध्ये भागाच्या परत खरेदीसाठी नियमावलीमध्ये तरतूद असली पाहिजे. ज्यावेळेस कंपनीची नियमावली नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केली जाते त्यावेळेस त्यामध्ये भागाच्या पुनर्खरेदीबाबत तरतूद केलेली असावी. सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करण्यात आला पाहिजे. कंपनीचे भाग व राखीव निधीच्या 25% कमी रकमेचे भाग परत खरेदी करता येतात. कंपनीने जेवढे भाग किंवा राखीव निधी ठेवलेला आहे त्याच्या एकूण 25% इथपर्यंतचे भाग पुनर्खरेदी करता येऊ शकतात. समजा एखाद्या कंपनीने 1 लाख रुपयाचे शेअर इश्यू केलेले असतील तर त्या कंपनीला त्याच्या 25% म्हणजे 25,000 पर्यंतचे भाग हे पुनर्खरेदी करता येऊ शकतात. भागाच्या परतीनंतर सुरक्षित कर्ज व असुरक्षित कर्ज आणि वसूल झालेले भाग व राखीव निधीचे प्रमाण हे 2:1 असावे. म्हणजेच
कंपनीच्या भागभांडवलाचं म्हणजे ओनर्स इक्विटी ही 2 असेल तर आउटसायडर इक्विटी ही 1 असावी. म्हणजेच भांडवल आणि राखीव निधीची रक्कम कर्जाच्या निम्मी असली पाहिजे. फक्त पूर्ण रक्कम वसूल झालेल्या भागाची परतफेड होऊ शकते. सेबीच्या तरतुदीनुसार परत घेतल्या जाणाऱ्या भागांची भांडवल बाजाराला माहिती दिली पाहिजे. एकूण भांडवलाच्या 10% कमी रकमेचे भाग परत घ्यावयाचे असतील तर विशेष ठरावाची गरज नसते. तसेच संचालक मंडळाने त्यांच्या सभेत ठराव पास केला असेल तर भागाच्या परतीसाठी विशेष ठराव पास करण्याची गरज नसते. कंपनी कायद्यातील कलम 69 नुसार ज्यावेळी कंपनीची राखीव निधी अगर वाढाव्यातून कंपनीला भाग परत घ्यावयाचे असतात त्यावेळी भागाच्या रकमे इतकी रक्कम राखीव निधी किंवा वाढाव्यातून भांडवल परत निधीला हस्तांतर केले जाते आणि त्यानुसार नफा तोटा पत्रक व ताळेबंदामध्ये तरतुदी केल्या जातात. कंपनी कायद्याच्या कलम 70 अनुसार काही परिस्थितीत कंपनीला स्वतःचे भाग खरेदी करता येत नाहीत. जसे की सहाय्यक कंपनीची एखादी सहाय्यक कंपनी असेल तर तिला तिचे भाग परत घेता येत नाहीत. थँक्यू.